लहानपणी आपण कितीतरी खेळ खेळायचो नाही, म्हणजे लपंडाव खेळायचो. आणि आंधळी कोशिंबीर, हो, आणि ऐसपैस. डबा ऐसपैस. हो, डबा ऐसपैस. आणि तसंच कितीतरी देशी खेळ खेळायचो आपण. विटी दांडू खेळायचो किंवा भोवरा फिरवायचो. पण भोवरा हा खास मुलांचा खेळ होता. मुली काही मला भोवरा फिरवताना दिसायच्या नाही. हो 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 हो, हे भोवरे लाकडाचे असायचे, लाकडाचा भोवरा, आणि त्याला खाली अशी लोखंडी आरी असायची, आरी. त्या आरी भोवती तो भोवरा फिरायचा. त्या भोवऱ्याला अशी थोडीशी जाडसर दोरी गुंडाळायची आणि त्याला असा विशिष्ट लगबीने फेकायचा. तो कितीतरी वेळ भोवरा फिरत असायचा. हो, आणि त्याला म्हणायचे भोवरा गुंगला. आणि अशा गुंगणाऱ्या भोवऱ्यावर दुसरा भोवरा त्याच्यावर टाकून त्याला पाडायचे. त्याला म्हणायचे अच्छी करणं. काही मुलं तर भोवरा हवेत फिरवून हातावर झेलायची हो, ना. नुसती झेलायची नाही, तर तो हातावरती असा फिरत राहायचा. आणि सावंतवाडीला बघ लाकडी खेळणी बनवतात, तर त्याच्यात भोवरे लहान मोठे आणि छान रंगवलेले असतात. हे आपल्या डोक्यावरच्या केसात सुद्धा अशी एक जागा असते की तिथे केस येत नाहीत, तर त्याला सुद्धा भोवराच म्हणतात. हो, भोवराच म्हणतात. आणि एक भोवरा बहुतेकांच्या डोक्यात असतोच, पण काही काही जणांच्या डोक्यावर 2-2 भोवरे असतात. आणि पाण्याच्या प्रवाहातही भोवरा निर्माण होतो. हो ना, नदी म्हणजे वाहत्या नदी. हो, वाहत्या नदीत पूर आलेला असताना भोवरा निर्माण होतो आणि त्याला आवर्त म्हणतात. हो, ते फार खतरनाक असतात ना. म्हणजे जर का त्या भोवऱ्यामध्ये तुम्ही अडकलात तर बुडण्याची भीती असते. इसातला भोवरा सोड, पण पाण्यातला किंवा खेळण्यातला भोवरा म्हणजे घराघरात रिक्याच घेणं की. हवेत सुद्धा वावटळ निर्माण होते. वादळामध्ये ती वावटळ म्हणजे हवेतला सुद्धा भोवराच असतो. आणि नाचताना गिरक्या घेणं म्हणजे शरीराचं भोवराच करणं की. भोवरा हा शब्द काही वेळेला भ्रमर म्हणूनही वापरला जातो. भ्रमर म्हणजे भोंगा. आणि हिंदीत तर या भ्रमरचा भंवर होतो. भंवर. हो, आणि कितीतरी हिंदी गाण्यात डोकावतो तो. हो, मग एखादं असं भंवराचं गाणं गुणगुणत भोवऱ्याला निरोप देऊया. गुनगुना रहे है भंवरे, खिल रही है कली कली.